सो आता आपण बघू फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आता यामध्ये आपण कोणत्या ॲक्शन दाखवणार आहेत ज्या की फ्युचरमध्ये कंप्लीट झालेल्या असतील. अशा ॲक्शनना रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करणार. त्यासाठी फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस have plus V3 plus object. Then subject plus shall will plus not plus have V3 and object. सो यासाठी सेंटेन्स कसं बनवणार तर आपण यूज करू एखादं नाउन जसं की राहुल. सो राहुल आणि शाल किंवा विल मधला आपण यूज करणार विल बिकॉज राहुल इज नाउन. सो राहुल विल हॅव देन V3 सो sung a song. निगेटिव्ह करताना परत सब्जेक्ट राहुल विल नॉट हॅव sung a song. यालाच मी मराठीमध्ये कसं म्हणणार राहुलने गाणं गायलेले असेल किंवा राहुलने गाणे गायलेले नसेल. सो आपण लिहून घेऊ राहुल ने गाणं किंवा गाणे गायलेले असेल आणि राहुलने गाणे गायलेले नसेल. इथे फक्त आपण यूज काय केलं शॅल विल नंतर हॅव यूज केलं आणि V3 यूज केलं. तर जसं की इथे मी आय जरी लिहिलं असतं तर आय शॅल हॅव संग सॉन्ग अँड आय शॅल नॉट हॅव संग सॉन्ग. आणि मराठीमध्ये आपण जेव्हा पण असं बोलतो की मी तिथे गेलेली असेल मी शाळेत गेलेली असेल किंवा मी पुण्याला पोहोचलेली असेल मी घरी आलेली असेल तर ज्या पण ॲक्शन आपण कंप्लीट झालेल्या दाखवतो आणि त्या फ्युचरमध्ये सांगतो तर तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करतो. त्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावं लागते विल हॅव शॅल हॅव आणि जे वर्ब आहे तर ते V3 यूज करावं लागते. त्यानंतरचा आता आपला लास्ट जो टेन्स आहे तो राहिलेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.